नायब तहसीलदार जयराम बोडके यांनी गोरगरीब लोकांच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांना सहकार्य केले. अशा अधिकाऱ्यांमुळेच महसूल विभागाची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी व्यक्त केले. उंब्रज तालुका कराड येथील मंडलाधिकारी असणारे जयराम बोडके यांची नुकतीच नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती झाली आहे. पाटण विभागीय अधिकारी कार्यालय येथे त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. या पदोन्नतीबद्दल उंब्रज ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच योगराज जाधव यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास आठवळे, मंडल अधिकारी संदीप काळे, इंदोली येथील मंडलाधिकारी रामदास जाधव, वाघावचे तलाठी राजेश देशमुख, उंब्रजचे तलाठी संजय सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जयराम बोडके यांनी उंब्रज ग्रामपंचायतीचे उंब्रज परिसरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रास्ताविक मंडलाधिकारी रामदास जाधव यांनी केले, तर तलाठी संजय सावंत यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सागर राऊत, कैलास गाडगे, हनुमंत तटले, बाळासाहेब ढवळे, दिलीप कारंडे, हनुमंत बर्डे, बंडा माळी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही म्हणजे सत्कार करायचं कारण की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी असू द्या, अधिकारी येतात जातात. आपल्याला काय म्हणजे लोकांचा संपर्क किती येतो, कसा येतो याच्याशी काय म्हणजे लोकांना काय घेणं देणं नसतं. क्वचित एखादा अधिकारी येतो सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे आल्या क्षणी सर्वसामान्य लोकांसाठी काम करायला चालू करतो. तसं आपल्याला ह्या व्यक्तिमत्वाकडून म्हणजे उंब्रजसाठी आज आपण गेलो परत नंतर कोर्टीत उंब्रजमध्ये की म्हणजे तळागाळातली जी लोक आहेत त्यांचा जातीचा दाखला असू द्या, रेशनिंग कार्ड असू द्या, त्यांच्या रेशनिंग कार्डाला धान्य असू द्या, अशा ज्या बारीक सारीक गोष्टी कुठला अधिकारी स्वतः वेळ देऊन करत नाही किंवा एखादा एकमेकाला म्हणतो ना आपण काम चिठ्ठीवर लिहून देण्या व्यतिरिक्त कोण सांगत नाही की असं करा. पण स्वतः आपल्या जातीनं उभा राहून सगळ्यांकडे करून घेऊन त्या गोष्टी प्रत्यक्षात घडवणं लय अवघड असतं. म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांना जमत नाही, नेत्याला जमत नाही की ह्याच्या मागे लाग त्याच्या मागे लाग. त्याने स्वतः करून दिल्या लोकांना रेशनिंग कार्ड असू द्या. ह्याच्यात तर 20 घरकुल झाली का, 47 घरकुल आपल्या ह्याचे भटके विमुक्त समाज भोसले नगरमध्ये लोकांना मिळाली. आपल्या गोसा वस्तीतल्या लोकांसाठी, गणेश नगर मधल्या लोकांना, काही समाजाच्या लोकांसाठी. आता किती वर्ष झालं गणेश नगर बसून, कमीत कमी 20-25 वर्ष झालं. त्या लोकांना जागा विथ घरकुल म्हणजे बारीक सारीक त्रुटी असतात. कुठला अधिकारी वेळ देऊन त्यातनं मार्ग काढल पण ह्यांनी स्वतः ती करून घेऊन त्या लोकांना त्या सुविधा पोहोचवल्या. हो, तो स्मशान मार्गी लागला बऱ्यापैकी. परत आपल्या गोसावी समाजातल्या लोकांचं रेशनिंग कार्ड 100 रेशनिंग कार्ड झाली, धान्य मिळालं. त्यानंतर आता त्यांचे जातीचं दाखले बऱ्यापैकी लागलं, लामानी लोकांचे निघलं, डोंबारी समाजाच्या लोकांचं दाखलं निघलं. म्हणजे वर्ण आलेल्या योजना प्रत्यक्षात खाली राबवणं लय गरजेचे असते. महिलांसाठी तुमचं ती पेन्शनचा असू द्या, लाडकी बहिणीसाठी काय डॉक्युमेंटेशन असेल किरकोळ, कधी कुठल्या सर्वसामान्य लोकांना म्हणजे अण्णासाहेब आपले तलाठी अण्णासाहेब असू द्या, नंतर रावसाहेब आपल्या दोन्ही माणसांनी कधी लोकांची अडवणूक करून कुठलं काम केलेलं नाही. सर्वसामान्य लोकांना आलेला बाबा ज्याच्यासाठी अधिकाऱ्यांचं मूळ काम असतं की आलेल्या माणसाला प्रत्यक्षात काहीतरी त्यातनं आलेल्या गोष्टीत समाधान मिळवून द्यायचं. ते आपलं माझ्या बरोबर मला आपला त्यांचा सहवास लाभला आहे. 2 वर्षाचा मार्गदर्शन, काय अडचणीला त्यांच्या कुशंका विचारायला गेलो तर आपल्याला आपलं व्यवस्थित म्हणतो ना, एखादा माणूस हक्कानं आपण विचारायला जातो, योग्य मार्गदर्शन करतो. मग आपलं एक काम होतं सरपंच म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून की रावसाहेबांचा प्रमोशन विथ बदली झाली तर त्यांचा निरोप समारंभ गेला. ही निरोप समारंभाचा आपण सगळे एकत्र आलो. रावसाहेब आमच्या सगळ्यांकडून तुमचं अजून एकदा अभिनंदन. सरपंचांनी सांगितलं त्याप्रमाणे संधी मिळाली. मी जाईल तिथं सांगतो, उंब्रजच काय कराड तालुक्यातला राजकीय प्रगल्भता इतकी आहे की इथे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 2-2.5 वर्ष झाली कुठला पुढारी माझ्या ऑफिसमध्ये आला नाही, कुठला फोन करून वादावादी केली नाही, अमकं काम करा, अमक्याचं करू नका. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळतं आता प्रशासनात की अमक्याचं करू नका, असं बऱ्यापैकी फोन असते. तर इथं असलं काहीच झालं नाही. हे अगदी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. इथंच नाही, मी 10 वर्ष कराडात काम केलं. संपूर्ण कराड तालुक्याची ती चांगलीच आहे. मी आवर्जून मागच्या वेळी आमदार साहेबांना एकदा भेटलो, त्यावेळी सुद्धा सांगितलं की संस्कृती कराडची चांगली आहे. आपली यशवंतराव चव्हाणांच्या पासून आहे.
ती आपली अशीच राहील. उमरजमध्ये काम करताना आपण मोठ्या माणसांची कामं सहजही करतच असतो. कोण येत असतो, कोण फोन आणतो, कोण काय करतो. आपण जे मी गोसावी समाजातलं काम केलं असेल किंवा कातकर, मला कोणी सांगितलं, पळत साहेबांनी सांगितलं होतं त्यांचे ते प्लॉट वाटा हे करा, ऑर्डर झालेली होती. मी आवर्जून मुद्दा म्हणून ती वाटलं, कारण त्या माणसाचं कोण नाही जगात. कुठेही ती बाकी हे असू दे, पण असल्या गरीबाचं कोण नसतं. गोसावी समाजातल्या लोकांना आता इतकी वर्ष अनेक अपात्र लोक धान्य घेतात, पण ह्या लोकांना मिळत नव्हतं. मी ती 47 आणि परत नानांनी सांगितलेली 7 अशी एवढ्या कारणांना 54 लोकांना धान्य मिळवून दिलं मुंबईमध्ये. मला मी हे मोठं काम वाटतं. अनेकांची नोंदी केली असते, कोणाच्या राहिले असते, थोडंफार हे होत राहतं, ते कमी जास्त, सगळं काय बरोबर होत नाही. पण ह्या ज्या गरीब माणसांना आपण न्याय दिला ते फार महत्वाचं. ते आम्हाला आपल्या शबासकीचं काम एक चांगलं, आपल्यातनं बऱ्याच चुका होतात, पण चांगलं काम झालं की ते कुठंतरी हे होत जातं. माझ्यावर नेहमीच सरपंच साहेबांनी, मी इथं बदली करायचा प्रयत्न केला त्या दिवशी पहिली माझी ओळख झाली, गाठ पडली, तिथपासून ते बरोबर आहे. त्यांचंही कुठल्या चुकीच्या कामाला कधी आग्रह आला नाही, सांगितलं नाही कधी, आणि आपणही चांगलं हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला इथं खूप चांगलं सहकार्य मिळालं. या ग्रामपंचायतीत माझे सहकारी सावंतांना असतील किंवा आणि जाधवांना होते, त्यांना तिथं प्रमोशन झालं त्यांचं. अजून आमच्यावरचा संपर्क असतो. काळेराव साहेबांनी माझ्या आधी इथं काम केलेलं आहे, त्यांना उमरची माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. हे गाव खूप चांगलं आहे. म्हणजे आवर्जून बरेच यापूर्वी जे होऊन गेलं, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आमची बदली होती, नोकरी आहे म्हणलं, माझ्या 5-7 बदल्या झाल्या. आम्ही आवर्जून सांगतो आमचं गाव एकदम चांगलं आहे, आमचं गाव घेणार आहे, असं काय वेळा सांगितलं. पण उमरचं आवर्जून सगळेच मागचे तलाठी सांगतात की खरंच गाव चांगलं आहे. ते शेवटपर्यंत तसंच नाव लौकिक राहावं, कारण हे हायवेवर गाव आहे, ऐतिहासिक, त्याला दनाई संताजी जाधवांचा इतिहास आहे. आणि काही झालं, कुठलं झालं तरी आमचा काय रस्ता चुकणार नाही. त्यामुळे इथं अनेक माणसं जोडलेली शेवटपर्यंत राहणार आहे. आणि माझं गाव पाटणदार येत असल्यामुळे मी तिकडच्या लोकांचा आपल्याला काही संपर्क चांगला असतो, त्यामुळे माझी मी बदली तिकडं करण्याची विनंती केली, आणि त्यामुळे मला मिळाली. मी त्या आता सध्या तरी तिथं आहे. भविष्यात कधी कामाचा संबंध आला तर आवर्जून आपण फोन करा, मला सांगा. तुम्ही मला बोलवलं तर उमरजमध्ये माझं आमचं ऑफिस निवड समारंभ झाला मागच. मी जिथं पालीत काम केलं तिथं माझा 2-3-4 वेळा माणसाने बोलून आवर्जून वैयक्तिकरित्या सत्कार केला. आपले संबंध कामानिमित्त राहतात. अजून काय मिथले फोन येतात उमरजमधले, या परिसरातले, तळबीडचे असू दे, बेलवडीचे असू दे, कायम फोन येतात माणसांचे. ते तसेच संबंध आपल्या वृत्तीगत होत, आपली व्यक्तिगत जी मैत्री आहे ती तशी राहील. कोणाचंही कधी आमच्याकडे पाटणमध्ये काम असलं तर आवर्जून सांगा. आमचे पत्रकार मित्र, आम्हाला आता सध्या कुठं बदली झाली तर जाताना पहिली पत्रकारांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांची भीती वाटते, पण इथल्या कुठल्या पत्रकारांनी आपल्याला अजिबात त्रास दिला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते होते ते बी योगायोगाने आपले मित्र निघाले, त्यामुळे त्याचा मला काही त्रास झाला नाही. पुढच्या माणसांनी देणार नाही, ते चांगले स्वभावाचे, प्रवीणचं वगैरे बऱ्याच मग ॲग्रिस्टॅकच्या वगैरे कामात त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं, की त्यांना जे आपण काम शासनाची प्रचार प्रसिद्धी जी आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. त्यामुळे इथलं काम झालं. काय राहिलं असेल तेही पुढच्या काळात होईल. आपण माझा इथे बोलवला, परत सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या ऋणी नाही. सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आपलेही सर्वांचा आभार आहे. धन्यवाद.